पंढरपूर नगरपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर परिचारक गटाची सरशी, तर विरोधकांच्या विचार विनिमयासाठी फेऱ्यावर फेऱ्या। सुमारे 4 वर्षापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होत आहेत। येणाऱ्या सुमारे 72 तासाच्या आत महाराष्ट्र निवडणूक आयोगातर्फे नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतरित्या जाहीर होऊन आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने नगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या पंढरपूर शहरातील अनेक राजकीय गट पक्ष हे तयारी करण्याच्या नादात लागले आहेत। पंढरपूर नगरपालिकेत सुमारे पाव शतक एवढी परिचारक गटाची सत्ता राहिलेली आहे। एखादा दुसरा अपवाद वगळता जवळपास विनाखंड पंढरपूर नगरपालिकेवर परिचारक परिवाराने एक हाती सत्ता ठेवलेली आहे। येत्या 2025च्या पंढरपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पंढरपूरच्या राजकारणामध्ये काही नवीन गट उदयास आले आणि पंढरपूर शहरातील राजकीय गटामध्ये त्याच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। एकंदरीत या गोष्टी परिचारक गटाच्या पथ्यावर पडणाऱ्या असल्या तरी परिचारकांचे सर्व विरोधक एकत्र येऊ शकतील का या बाबीवर पंढरपूर शहरातल्या मतदाराचे बारीक लक्ष आहे। पंढरपूर शहरातील बऱ्याच राजकीय पक्ष आणि गटाने परिचारक विरोधात नगरपालिका निवडणुकीत प्रबळपणे उतरण्यासाठी बऱ्याच विचारविनिमयाच्या बैठका घेतलेल्या आहेत, परंतु या प्रत्येक बैठकीला प्रत्येक वेळी कुठला ना कुठल्या गटाचा नेता गैरहजर राहतो, त्यामुळे परिचारक विरोधकांची एकी होईल काय हा प्रश्न अधांतरित राहत आहे। पंढरपूर शहरातील परिचारक विरोधकांना जरी जनतेतून पाठिंबा मिळत असला तरी त्यांच्यात होऊ न शकणाऱ्या एकीमुळे नियोजनात अतिशय वाकबगार असणाऱ्या परिचारक गटाची सद्यस्थिती तरी सरशी झालेली आहे। परिचारक गटाचे प्रमुख प्रशांतरावजी परिचारक यांच्या एकहाती नेतृत्वामुळे परिचारक गटातील बंड हे कधीही यशस्वी होऊ शकलं नाही। त्याउलट परिचारक विरोधकात असणाऱ्या असंख्य तुकड्यामुळे प्रत्येक वेळी परिचारक गटाचा फायदा होत आलेला आहे। यावेळेला परिचारक विरोधकांच्या गटाच्या संख्येत बरीच वाढ झाली असली तरी ती वाढ प्रत्यक्षात कागदावरच राहणार आहे। परिचारक गटाकडून बरीच वर्ष सत्तेचा मलिदा खाणारी काही लोक परिचारक विरोधाचा नवीन गट पाडून वेगवेगळ्या गटाशी संधान बांधू पाहत आहेत। मुळातच परिचारक गटाकडून सत्तेचा लाभ घेतलेली लोक परिचारक गटाच्या विरोधात गेल्यानंतर परिचारक विरोधातली जनता त्या गटाला आपल मानल अशी परिस्थिती पंढरपूर शहरामध्ये नाही, परंतु सत्तेशिवाय राहूच शकत नाही अशी मानसिकता असलेल्या काही मंडळींनी प्रत्येक परिचारक गटाच्या विरोधकाकडे जाऊन माझं तेवढं नगराध्यक्ष पदाचे बघा ही मागणी मांडून निवडणुकीची तयारी करत असलेल्या परिचारक विरोधी गटांना अडचणीत टाकलं आहे। पंढरपूर शहरातील परिचारक गटात विरोधकांची एकी न होण्याचं मूळ कारण परिचारक गटातील सत्ता भोगून त्या विरोधकाकडे गेलेली राजकीय माणसंच कारणीभूत आहेत। त्यामुळे परिसरात गटाला सोडून गेलेल्या काही लोकांच्या बाबतीत परिचारांची अवस्था सुंकेविना खोपला गेला अशी झालेली आहे। त्यामुळे ही लोक परिचारक गटाला सोडून गेल्याचा फायदाच प्रत्यक्षात परिचारक गटाला झालेला आहे। परिचारक गटाचे विरोधक या नवीन आलेल्या मित्रामुळे पंढरपूर नगरपालिकेच्या तोंडावर भलतेच परेशान झालेले आहेत। 4-5 विरोधक एकत्र येण्याची परिस्थिती असताना सुद्धा गुलाबजामुन मलाच पाहिजे म्हणणाऱ्या या नवीन मित्रांमुळे मात्र परिचारकांची एकी होणं मुश्किल होऊन राहिलेला आहे अशी चर्चा पंढरपुरातील सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे। आता आचारसंहिता लवकर सुरू होत असल्यामुळे विचारविनिमयाच्या नावाखाली चालणाऱ्या परिचारक विरोधकांच्या फेऱ्या बंद होऊन ते एकत्रितरित्या पंढरपूर शहरातील जनतेपुढे जाणे आवश्यक झाले आहे। निवडणुकीच्या तिकीट वाटपापर्यंत जर परिचारक गटाचे विरोधक विचार विनिमय करीतच बसले तर येणारी पंढरपूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये परिचारक गट बाजी मारेल काय अशी सध्याची परिस्थिती आहे।